हे बघ, एक विशिष्ट प्रकारचे फळ एका झाडाला आलेले आहे. आमच्यासाठी तरी नवीन आहे. बघूया आमच्यासाठी. तर खाली नदीचा आवाज येतोय, झरा वावतोय असं वाटतंय. आणि आमचे मित्र जितीन थोडे थकलेले आहेत. एवढा स्ट्रॉंग माणूस आमच्या ग्रुपमधील, आमच्या ग्रुपमधील स्ट्रॉंग माणूस एवढा दमलेला आहे लगेच. हा थोडासा छोटासा झरणा आहे इथं. इथं धरणाजवळ जायला परवानगी नाही आहे. त्या लोकांचं असं म्हणणं आहे की कोणीतरी प्राणी पशु तिथे पाणी प्यायला येतात म्हणून. चला, आमचा एक बैल पुढे गेलेला आहे. हे जंगल मस्त एक नंबर दिसते. वा वा वा, ट्रेकिंगची मजा घेत आहेत आम्ही सगळे. आणि माझे मित्र बसलेले आहेत तिथे आणि विलास त्याचा फोटो काढत आहे. जसे जसे वरती चाललेले आहेत, सगळीजण दमलेले आहेत. दोन मित्र बसलेले आहेत, दोन चालत आहे आणि मी त्यांची शूटिंग करत आहे. बघूया त्यांना त्यांचा अनुभव विचारूया आपण कसा आहे ते चालण्याचा. जंगल बघून, आणि एवढा सुंदर, अति सुंदर जंगल आहे. निसर्गरम्य वातावरण, थंड वातावरण, पक्ष्यांची किलबिल खूप सुंदर आहे. आणि मध्येच एक असा पाण्याचा झरा लागलेला आहे. अशा झऱ्याचा अनुभव घेतलेला आम्ही बऱ्याच वेळेला. हा पण मस्त आहे. रस्त्यात एकदम पावसाळ्यात खूप मोठी नदी वाहत असेल, असा झरा आलेला आहे. आणि या झऱ्यामध्ये कुठली तरी मित्र सांगतोय मच्छी आहे कुठली, बघूया. हां, आणि ही बघू शकता तुम्ही, बघा छोटी छोटी मच्छी आहे. कुठली आहे ते माहिती नाही आपल्याला. ही बघा, हाय मस्त झरा आहे. एकदम वातावरण एकदम सुंदर आहे. वातावरण आहे बघा, मस्त आहे. हा पूर्ण जंगलातून असा मार्ग काढत खालपर्यंत जात असेल. बघा सूर्याची किरणं कशी पडत आहेत. लोकांनी बसण्याची सोय पण केलेली आहे. आणि हे काय लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात तर आपल्याला काय आयडिया नाही. बघूया नंतर, मी ट्रान्सलेट करून सांगेन तुम्हाला. बघा हा एरिया मस्त आहे. हे बघा, हे पण त्यांचा कुठल्या प्रकारचा बोर्ड लावलेला आहे इथं, आणि चांगले आहे. आता थोडासा मला पण थकवा लागलेला आहे, पण वातावरण, एरिया लिहिलं आहे. चालेल मित्रांनो, आता आपण थोडा पूर्ण चालूया. थोड्या वेळात काय ते तुम्हाला मी दाखवतो, ठीक आहे. या बघ, आम्ही आल्या कर्नाटकला ना, बघशाल तर आवरा भारी जंगल, खतरनाक जंगल, जाम मजा येते. ट्रेकिंगला तर एकदम चांगला अनुभव आलेला आहे मला. कोणाला घ्यायचा अनुभव असेल तर याना केव्ज कर्नाटकला या, मस्त आहे. जास्त खर्चिक नाही, काय नाही. येण्या जाण्याचा प्रवास फक्त जाम भारी आहे, म्हणजे जामच भारी आहे. आता माझे मित्र पण चालन ती बा, आपली लोक कशी चरतात, डोंगर चराची हिसबान. एक विरेला गेल्यावर कसा दम लागते, तसा आता दम लागले आम्हाला. मला बी दम लागले जाम. बघू आता, चालता जंगलाची मजा घेता. जाम भारी जंगल आहे, जाम भारी, म्हणजे मस्त एवढा भारी वाटते ना. वातावरण जामच भारी, काय सांगायचा, जाम ना भारी. आल्यात आलू चालत. बघा आता सगळे दमलेले आहेत. कोणी काय करतो. हा जयेंद्र, हा प्रदीप, हा जितेन, हा विलास. दमलेले आहेत सगळेजण. थोडासा आराम करत घेतलेला आहे सगळ्यांनी. आणि मस्त फोटो आणि हे एकदम सुंदर आहे ते. आणि आमच्या मागून अजून आलेले आहेत काही जण, ती पण दमल्यासारखी वाटत आहेत मला. त्यांना पण आपण विचारूया, तुम्हाला कसं वाटतंय ते. त्यांना पण विचारूया आपण. हां, हो हो, वरून जंगल किती आहे हे बघा. ही पण आलेली आहेत. कसं वाटतं तुम्हाला चालून इकडं? हा, कसे आहे हे बघा, मस्तपैकी आलेले आहेत ती लोक पण चालत चालत. काय काय फील होते तुम्हाला इकडे चालत येताना?
पाय दुखायला लागल्यात, ते लोक सांगतात पाय दुखायला लागल्यात त्यांचे. हा बघा, हा बच्चू पण चालत आलेला आहे. कसं वाटते रे तुला? अरे तरी बऱ्याच वरती आम्ही चालत आलेलो आहोत. बघूया आता. हा, आता इथे नदी दिसते, आहे थोडासा पाणी वाहते. बघूया आता. समोर एक देऊळ आले कंचा तरी. बघूया कंचा देऊलान. आता देवाचे दर्शन घेऊ आम्ही आणि पुढे जाऊ. देऊलेले कंचा तरी दर्शन घेऊन पुढे जाऊ आम्ही आता बाहेरूनच. आता आपल्याला एकविराला जाताना कशा पायऱ्या लागतात तशा पायऱ्या आल्या ना आता, तरी पाय भरतील वाटते. आणि महागणपती टेम्पल, गणपतीचं मंदिर आहे. मस्त एकदम शांत वातावरण आहे. आणि जे बघण्यासाठी आलतो त्यांचं थोडं थोडं दिसत आहे आम्हाला. याना केव्ज दिसतात थोड्या थोड्या अंशा. आता त्याच बघासाठी वरती चालल्या. पायऱ्या आलेल्या आहेत, पण पायऱ्या चढताना ना खरोखर जामधाम लागलेला आहे. सगळ्यांची एकदम हॉटाईट झाली खरोखर. या बघा पायऱ्या, मला पण जामधाम लागले. आणि बघा, ज्या बघायला आलतो ते समोर दिसते. थोडाच वेळ आहे, आता आम्ही पोचणार. हां, जास्त नाही टाईम लागणार. आणि बघा, याच्या मागे काहीतरी आख्यायिका आहे की या खूप जुन्या आहेत म्हणून. हा, हे बघा, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण है ही जागा. हो वाटते सा. बघूया आता. आतमध्ये आम्ही चालले आहो. एक दगडांचा मस्त बनवलेला भुयारी टाईपमध्ये, एकदम जावासाठी जाम निमुलता रस्ता है. दम लागले. हे बघा, अरे वा, एकदम मस्त आहे का. वरून असा दगड आहे. सगळी एरिया एकदम भारी आहे. या बघा. आणि माझ्या मित्रांनी कशासाठी बोलवलेलं आहे मला. बघूया तिथं काय दिसते ते. हा, इथं गुहा आहे कुठली तरी. सांगतात तिथं वाघ राहतो बोलते. बघूया आता. आणि ही बघा, माझ्या मित्रांनी बघा, श्रीकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत उचलला तसा जयेंद्रने याना केव्ज उचललेली आहे स्वतःच्या एका बोटावर. आणि त्याला जोडीला आहेत विलास, प्रदीप आणि जितीन. बघूया, मी पण जातो, थोडीशी मजा बघूया. हे बघा, आता याना मी पण आलेलो आहे इथं. सगळे मित्र. खूप खूप छान आहे, छान आहे, मस्त वाटते, एकदम मस्त वाटते, एकदम मस्त. ज्या गोष्टीसाठी एवढी धडपड चालू होती, एवढं चालत आलेलं आहे, जाम दम फुटले. हे बघा, हे याना केव्ज. आतून पण तुम्हाला दाखवतो, वरून पण दाखवतो. पण फायनली आम्ही पोचलो. हां, आमच्या बरोबर ना आपल्या पुण्यावरून, निपाणीवरून काही मित्रपरिवार त्यांची फॅमिली घेऊन आलेत. ते पण दमल्यासारखे वाटत आहेत. कसं वाटते चालायला? ट्रेकिंगची मजा आली का नाही? ताई, तुम्हाला कसं वाटते? खूपच. हे बघा, त्यांची फॅमिली आहे पूर्ण. त्यांचे वडील आहेत, वहिनी लोक आहेत, भरपूर फॅमिली आहे. आपल्या पुण्यावरून आल्यात, निपाणीवरून. तुम्हाला आता याना केव्जचे सौंदर्य दाखवतो कसे आहे ते. मस्त आहे, सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. बघा तुम्ही. ही बघा,
तिकडे जाऊ शकतो रे आपण. मग आर पार खूप सुंदर आहे, तिकडचं दिसलं पाहिजे. बघासारखं आहे. आर पार दिसतं पाहिजे. फायनली माझे मित्र आणि आम्ही वरती पोचलेले आहोत आणि तुम्ही बघू शकता समोर आपल्या याना केव्ज. हे बघा मस्त सुंदर नजारा आहे. याच्यासाठी बऱ्याच वेळेची ट्रॅकिंग करून आम्ही आलेले जंगलातून प्रवास करून. हे बघा हे आहे याना केव्ज आणि भरपूर मित्र आलेले आहेत तिकडं सगळी लोक. हे बघा कैसा लग रहा है आपको इधर आके? कैसा लग रहा है इधर आके? अच्छा लग रहा है.